नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अगदी शिवसेनेच्या आरंभीच्या काळात ज्या वेळेला सामना वगैरे असं दैनिक आपल्या हाताशी नव्हतं आणि साप्ताहिक मार्मिक बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे चालवत होते आणि तेच शिवसेनेचं मुखपत्र होतं, त्या कालखंडामध्ये दैनिक मराठासारख्या अतिशय लोकप्रिय दैनिकातून शिवसेनेवर अक्षरशः भडीमार व्हायचा आणि आठवड्याच्या शेवटी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे मिळून त्या सगळ्या मराठातल्या आरोप, चिखलफेक किंवा जे काय असेल ते त्याला फक्त व्यंगचित्रातून उत्तर द्यायचे. आणि त्याविषयी बाळासाहेबांनी केलेली टिप्पणी आजची शिवसेना विसरून गेलेली आहे. ती टिप्पणी अशी असायची की सौ सोनार की एक लोहार की. म्हणजे आठवडाभर मराठामधून किंवा इतर सगळ्या माध्यमातून जी काय शिवसेनेवर टीका व्हायची, भडीमार व्हायचा, आक्रमण व्हायचं, त्याचं मोजक्या व्यंगचित्रातून म्हणजे घणाघाती प्रतिकार करून त्यांना गप्प केलं जायचं. म्हणून बाळासाहेब म्हणायचे की सौ सोनार की एक लोहार की. आणि आजची शिवसेना ते विसरले असं मी का म्हणतो? आजची म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, जे सतत माझ्या पित्याचा पक्ष पितृपक्ष वगैरे म्हणतात, ते आपल्या पित्याचा वारसा कुठे विसरला आहेत त्याचं हे सगळ्यात व्यवच्छेदक लक्षण आहे. असो, मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्ही किती बोलता ह्याला महत्त्व नसतं, तर कमीत कमी बोलून तुम्ही साधलं काय याला प्राधान्य असतं. आणि त्याचा विसर पडलेले लोक प्रचंड बोलतात पण त्याचा काय उपयोग नसतो. नेमक्या जागी हल्ला केला आणि नेमक्या वेळी हल्ला केला तर त्यांनी जेवढं शत्रूला परास्त करता येतं तेवढं तुम्ही प्रचंड भडीमार करून सुद्धा होत नाही. आणि याचं भान टीकास्त्र सोडणाऱ्यांनी राजकारणात शब्दांनाच हत्यार बनवलेलं आहे किंवा कृतीला हत्यार बनवलेलं आहे. हे लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे की आपण ज्या वेळेला समोरच्यावर हल्ला करतोय तो हल्ला नेमक्या जागी वर्मावर बसला पाहिजे आणि जखम जास्त दिसली नाही तर वेदना अधिक झाल्या पाहिजेत, याला प्राधान्य असतं. आणि हे बहुतांशी लोक भाजपचे विरोधक नेमकी ती गोष्ट विसरून गेलेत. म्हणून मोदी असोत, शहा असोत किंवा त्यांचे जे आदित्यनाथ योगी किंवा हेमंत विश्व शर्मा किंवा देवेंद्र फडणवीस यासारखे जे शिलेदार आहेत भाजपचे, त्यांच्यासमोर बाकीचे सगळे विरोधक नामोहरम का होतात त्याचं उत्तर बाळासाहेबांनी 50-55 वर्षापूर्वी देऊन ठेवलं आहे. सौ सोनार की एक लोहार की. एकदा बोला, एकच कृती करा, पण ते एका कृतीने आपल्या प्रतिपक्षाच्या डझनभर कारवाया जमीनदोस्त झाल्या पाहिजेत. हे सगळी पूर्वपीठिका मी एवढ्यासाठी सांगतोय की परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याने किती लोक घायल झालेत बघा. शिवसेना उभाटाची धडाडणारी तोफ अश्रू ढाळायला लागली. तोफेचे गोळे सुटण्यापेक्षा अश्रूची धार लागली. काय बोलले होते देवेंद्र फडणवीस? एक अपशब्द बोललेला नाही माणूस. त्यांच्या कुठच्याही बोलण्यामध्ये धमकीचा एक शब्दसुद्धा नाही आहे. आणि सुषमा अंधारे गांगरून गेल्या. आणि हे सगळं का? सुषमा अंधारेंचं नावसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी घेतलं नाही, संजय राऊत यांचं नाव घेतलं नाही. विषय होता पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून फरारी झालेला ड्रग माफिया ललित पाटील. आता याची गंमत अशी आहे की त्याचे धागेदोरे पूर्ण हाती येईपर्यंत जितका ओरडाआरडा करायचा तितका विरोधकांना ओरडाआरडा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी करून दिला. आणि ललित पाटील काय तो सापडल्यानंतर कोणतो
मग खुलासा द्यायला गृहमंत्री पुढे आले आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि बरंच काही बोलणं बाकी आहे, आत्ता बोलणार नाही, अनेकांची तोंडं बंद होतील एवढंच एक वाक्य उच्चारलेलं आहे. अनेकांची तोंडं बोलणाऱ्यांची, विरोधात बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील एवढंच एक वाक्य उच्चारलं आणि किती लोकांना कसं झोंबलंय बघा. यावेळेला मला बाळासाहेबांची आठवण सुरुवातीला आली, तशीच बाळासाहेबांचं नेमकं अनुकरण करणाऱ्या नरेंद्र मोदींची आठवण आली. बरोबर 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. 10 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदाच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी उतरले होते आणि आपल्या परीने त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन भव्य दिव्य प्रचंड सभा घेणं चालवलं होतं, ज्याचं सगळ्या चॅनेलवरून अखंड थेट प्रक्षेपण चालू होतं. कारण मोदींच्या भाषणाला TRP मिळते म्हणून लाचार होऊन त्यांच्यावर कायम टीकास्त्र सोडणारी माध्यमं आणि मीडियासुद्धा, वाहिन्यासुद्धा त्यांचं लाईव्ह थेट प्रक्षेपण प्रत्येक भाषणाचं करत होत्या. अशा वेळेला केव्हा तरी एकदा तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी एक खोचक वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्यांनीसुद्धा कालच्या फडणवीसांच्या वक्तव्यासारखं कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. ते एवढंच म्हणाले, तुम्हाला आठवत असेल फेमस ते राहुल गांधी यांनी तो अध्यादेश फाडून टाकला होता पत्रकार परिषदेत, त्यानंतरची ही घटना आहे. त्याचा संदर्भ देऊन त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग न्यूयॉर्कमध्ये होते आणि तिथे त्यांची बेअब्रू झाली राहुल गांधींनी कागद फाडून टाकल्यामुळे. त्यामुळे मनमोहन सिंग कमालीचे विचलित झाले होते आणि त्यांनी न्यूयॉर्कहून सोनिया गांधींना फोन केला आणि सांगितलं, मी परदेशात असताना तरी माझी इतकी अवहेलना होता कामा नये होती. मग सोनिया गांधींनी वक्तव्य केलं की असं त्या अध्यादेशाबद्दल राहुल गांधींनी जाहीरपणे काही करायला नको होतं वगैरे वगैरे. पण त्यानिमित्ताने जी अवहेलना आपली परदेशात अमेरिकेत असताना झाली असं मनमोहन सिंग म्हणाले. त्याच दिवशी किंवा त्याच कालखंडामध्ये 1-2 दिवस आगेमागे पाकिस्तानचे पंतप्रधान तेव्हा नवाज शरीफ होते आणि नवाज शरीफ यांनी एका सकाळी पत्रकारांना नाश्ता करायचं आमंत्रण दिलं होतं आणि त्यात काही भारतीय पत्रकार होते आणि त्या पत्रकारांसमोर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवली, टिंगल केली की एखाद्या गावाच्या पाणवठ्यावर घरच्या जाचाला कंटाळलेली विवाहिता रडगाणं गाते तसे भारताचे पंतप्रधान केवळ रडगाणं गात असतात अशी हेटाळणी केली. हा संदर्भ जगाला माहीत नव्हता फारसा, ज्याची पाकिस्तानच्या वाहिन्यांवर चर्चा झाली होती. नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर प्रचार सभेत त्याचा उल्लेख करून म्हटलं, अरे कमीत कमी त्या नाश्ता म्हणून दिलेल्या पार्टीमधून जे भारताचे पत्रकार हजर होते त्यांनी निषेध म्हणून उठून तरी जायला पाहिजे होतं. मनमोहन सिंग काँग्रेसतर्फे पंतप्रधान असतील पण ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्याचा अपमान कुठच्याही भारतीयाने अजिबात सहन करता कामा नये. म्हणूनच नवाज शरीफ यांनी नाश्त्याची जी पार्टी दिली त्यात सहभागी असलेल्या भारतीय पत्रकारांनी निषेध म्हणून उठून जायला पाहिजे होतं. लक्षात का, हा विषय भारतीय वाहिन्यांवर दाखवला गेला नव्हता. पाकिस्तानी वाहिन्यांवर त्याच्यावर डिबेट झाली होती, हसणं खिदळणं चालू होतं भारतीय पंतप्रधानाच्या टवाळीचं. आणि हे सगळं सांगताना भारतीय पत्रकार एवढाच संदर्भ मोदी बोलले होते, पण त्यांनी कुठल्याही भारतीय पत्रकाराचं नाव घेतलं नव्हतं. पण अवघ्या 2 तासामध्ये तेव्हा NDTV वाहिनीवर वृत्तसंपादक असलेली किंवा ग्रुप एडिटर असलेली बरखा दत्त थेट प्रक्षेपणासाठी आपल्या वाहिनीवर आली आणि ती म्हणाली की मी
ही कॉमेंट जेव्हा नवाज शरीफ यांनी केली त्यावेळेला मी त्या नाश्ताच्या पार्टीला हजर नव्हते, मी यात बिलकुल सहभागी झाले नव्हते असा दावा बरखादत यांनी केला. तो करण्याची गरज नव्हती, कारण मोदींनी बरखादतचं नाव घेतलं नव्हतं, भारतीय पत्रकार एवढंच म्हटलं होतं. पण संदर्भ उघड होता, मोदी सांगत होते ते खरं होतं. आणि तो जो नवाज शरीफांच्या नाश्ताचा प्रकार होता त्याला उपस्थित असलेली एकमेव भारतीय पत्रकार होती, तिचं नाव बरखादत होतं. म्हणून बरखादत काय सांगत होती की ज्यावेळेला ही कॉमेंट केली त्यावेळेला मी तिथे हजर नव्हते. आता लक्षात घ्या की मोदींनी नाव घेतलं नसताना सुद्धा बरखादत स्वतः पुढे आली आणि तिने स्वतःला उघडं पाडून घेतलं. त्याची गरज होती का मित्रांनो? आणि तेवढ्यावर भागलं नाही. हमीद मीर नावाचा पाकिस्तानी वाहिनीचा, जिओ वाहिनी जी पाकिस्तानची आहे, तिचा संपादकसुद्धा तिथून प्रतिक्रिया द्यायला लागला की नाही त्यावेळेला बरखादत नव्हती. मग आधी चर्चा झाली पाकिस्तानी वाहिन्यांवर, ती चर्चा करायची तरी गरज काय होती? पण मोदींनी नाव घेतलं नाही आणि बरखादतला स्वतःचंच वस्त्रहरण करून घ्यायला भाग पडलं. याला म्हणतात सौ सोनार की एक लोहार की. ज्या मोदींना सातत्याने कॉर्नर करणं, कोंडीत पकडणं, यातच बरखादतच्या आयुष्यातला सगळा उमेदीचा काळ पत्रकारितेतला गेला. तिला स्वतः पुढे येऊन स्वतःचं वस्त्रहरण करून घेण्याची पाळी नरेंद्र मोदींनी आणली. त्यामुळे नरेंद्र मोदींची पंगा घेताना जपून घ्यायचा असतो हे बरखादतच्याही लक्षात आलं असेल. पण त्याच्याखेरीज आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. नंतर निवडणुका संपल्या, मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिलं, मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या जेव्हा राज्यसभेमध्ये अध्यक्ष व्यंकय्या नायडू होते आणि मोदी कुठच्या तरी एका ठरावावर उत्तर द्यायला उभे होते आणि भाषण करत होते, तेव्हा अकारण काँग्रेसच्या आगाऊ, म्हणजे काँग्रेसच्या रेणुका चौधरी म्हणता येतील किंवा काँग्रेसच्या सुषमा अंधारे म्हणता येतील, अशा आक्रमक राज्यसभा सदस्य रेणुका चौधरी गडगडाट करीत हसत होत्या, खिदळत होत्या. शेवटी राज्यसभेचे अध्यक्ष आणि अध्यक्षपदी बसलेले, सभागृहाचं कामकाज चालवणारे व्यंकय्या नायडू यांना हस्तक्षेप करावा लागला. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? का तुम्ही भाषणामध्ये पंतप्रधानांच्या व्यत्यय आणताय? जरा शांत बसा वगैरे वगैरे सभापती सांगत होते. तेव्हा नरेंद्र मोदींनी अध्यक्षांना विनंती केली, नका रोखू त्यांना, रेणुका चौधरींना रोखू नका. रामायण मालिका संपल्यानंतर असं हास्य परत कधी ऐकायला मिळालं होतं? ऐकायचा आनंद घेऊ आपण. आणि त्यानंतर चपराक बसल्यासारख्या रेणुका चौधरी गप्प झाल्या आणि मुळात 2 मिनटं सभागृहालाही कळालं नाही की नरेंद्र मोदींना काय म्हणायचं होतं आणि रेणुका चौधरी इतक्या गप्प का बसल्या. पण लक्षात ठेवा, आपल्या त्या भाषणामध्ये रेणुका चौधरींना टोमणा मारताना त्यांचं नावसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं नव्हतं. किंवा ते गडगडाट करणारं रामायणातलं हास्य कोणाचं होतं ते नावसुद्धा मोदींनी घेतलं नाही. पण नंतर काँग्रेसच्याच काही सदस्यांनी उठून, बघा काँग्रेसच्या सन्माननीय महिला सदस्याचा अवमान मोदींनी केला आहे, त्यांना शूर्पणखा ठरवलेलं आहे. ठरवलेलं कोणी आहे? मोदींनी नाही ठरवलं. मोदींनी शूर्पणखा हा शब्द उच्चारला नाही, रेणुका चौधरींचं नाव पण घेतलं नाही. की असं हास्य रामायण मालिकेनंतर परत ऐकायला मिळालं नाही, तर ऐकायला तर द्या आम्हाला. असं जे काय मोदी बोलले त्यामुळे रेणुका चौधरी इतक्या कमालीच्या खजील झाल्या. आणि त्या एकट्याच नव्हे तर काँग्रेस आणि विरोधी पक्षात बसलेल्या अनेकांना मिरच्या झोंबल्या होत्या. याला म्हणतात सौ सोनार की एक लोहार की. ही खासियत आहे त्यांची. मग ते तुमचे योगी आदित्यनाथ असोत, देवेंद्र फडणवीस असोत, अमित शहा असोत किंवा तुमचे नरेंद्र मोदी असोत. आठवतं मध्यंतरी पाडापाडीचा विषय जेव्हा सुप्रियाताईंनी काढला लोकसभेत,
तेव्हा तुमच्या वडिलांनी 78 साली महाराष्ट्रात सत्तांतर कसं घडवलं होतं म्हणून जागच्या जागी शाब्दिक चपराक मारली होती अमित शहानी. आणि सुप्रियाताई सारवासारव करायला गेल्या. त्या सरकारचे जनक SM जोशी होते. तेव्हा परत अमित शहा म्हणाले मुख्यमंत्रीपद कोणी भोगलं होतं म्हटल्यावर सुप्रियाताईंना गप्प बसावं लागलं. याला म्हणतात सौ सोनार की एक लोहार की. आणि म्हणून जपून बोलायचं असतं. काही गडबड घाई करायची गरज नसते. सावध राहावं माणसाने. पण नाही. आणि इथे लक्षात घ्या की रेणुका चौधरी असोत किंवा बरखा दत्त असोत यांचं नाव न घेता आणि इतर कुठलाही अपशब्द न वापरता त्यांनाच स्वतः बिळातून बाहेर पडून स्वतःचा चेहरा उघड करण्याची पाळी नरेंद्र मोदींनी आणली. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात सौ सोनार की एक लोहार की. ही बाळासाहेबांची स्टाईल होती. ती आता भाजप घेऊन गेलाय. पक्ष फोडला याचं दुःख आहे. पण बाळासाहेबांचा ओरिजिनल वारसा ज्या भाषेने, ज्या शब्दाने, ज्या शैलीने बाळासाहेबांनी अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला, ती शैली घेऊन गेले देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे. काय जपत बसलेत? पितृपक्ष. असो, याच पातळीवर येऊन जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? मी आत्ता सगळं बोलणार नाही, बरंच काही बोलायचं शिल्लक आहे, पण बोलेन तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. ते झोंबलं कोणाला? संजय राऊत आणि सुषमा अंधारे. त्यांनी तर नाव घेतलं नव्हतं. आणि असं काय डोळ्यातून ढसढसा अश्रू यावेत, पत्रकार परिषद बोलवायची आणि त्यामध्ये ढसढसा रडायचं, असं काय देवेंद्र फडणवीस बोललेत त्याचा खुलासा सुषमा अंधारेंनी केला नाही. तुम्ही मला नवाब मलिकसारखं लटकवाल, तुम्ही मला अनिल देशमुखांसारखं लटकवाल, अडकवाल. अरे कशाला अडकवणार? काय आहे? कशासाठी अडकवणार? अनिल देशमुख अडकले ते सचिन वाझेच्या स्टेटमेंटमुळे, परमवीर सिंग या माजी पोलीस आयुक्ताच्या एका पत्रामुळे अडकले. फडणवीसांनी काही केलं नाही. नवाब मलिक हे सुद्धा फडणवीसांनी अडकवले नाही. ते अतिशय वाचाळपणा करत होते, जसं सुषमाताई रोज करतात, देवा भाऊ, अमुक भाऊ, तमुक भाऊ. तो आगाऊपणा मलिक करत होते. आणि फडणवीसांच्या पत्नीचे कुठचे तरी फोटो दाखवून मोठा गौप्यस्फोट करायला गेले. ती लवंगी मिरची आहे, मी ॲटम बॉम्ब फोडीन, तेव्हा नवाब मलिक यांना पडता भुई थोडी होईल हे देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं होतं. आणि जेव्हा काढलं त्या कुर्ल्याच्या गोवा कंपाऊंड प्रकरणात, गेले ते किती दिवस आत गेलेत आणि आत्तासुद्धा वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. तेव्हा अडकवाल हे अडकवायला देवेंद्र फडणवीसांकडे कुठलाही गळ, आकडा आणि जाळ्या नाही आहेत. तुम्ही वेगवेगळ्या जाळ्या स्वतःसाठी तयार करून घेतल्यात आणि त्याच्यात जे फसत जाता ते जाळं फडणवीस फक्त ओढतात आणि मग त्याच्यात तुमची गठडी वळली जाते. फडणवीसांच्या त्या सगळ्या वक्तव्यामध्ये अनेकांची तोंडं बंद होतील. या वक्तव्यामध्ये कुठेही संजय राऊत, सुषमा स्वराज, सुषमा अंधारे यांचं नावसुद्धा आलेलं नाही. मग सुषमा ताईंना ढसढसा रडायचं काय कारण आहे? अशी कुठची भीती आहे? मलिक जसे अडकले, अनिल देशमुख जसे अडकले, अनिल देशमुखांनी 100 कोटी वसुली करण्याचे आदेश दिले असं सांगणारा त्यांचाच लाडका अधिकारी समोर आला होता. त्यांचा लाडका पोलीस आयुक्त समोर आला होता. त्याने देशमुखांना अडकवून दिलं. यांनी काय केलं नाही फडणवीसांनी. आणि अनिल देशमुखांना अटक झाली त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं. मलिक तर नवाब मलिक हे तुरुंगात जाऊन सुद्धा मंत्री होते सरकार कोसळण्यापर्यंत.
तेव्हा मंत्र्याला अडकवणं हे इतकं सोपं नसतं. आणि सुषमाताई, तुम्ही कितीही महान प्रबोधन करत असला तरी अजून तुम्ही देशमुख किंवा नवाब मलिक यांच्या इतक्या मोठ्या राजकीय स्तरावरच्या नेत्या झालेल्या नाहीत की तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी अडकावं. तुम्ही स्वतःलाच आजपर्यंत कुठे कुठे अडकवून घेतलंय. त्यामुळे तुमच्या डोळ्यात अश्रू ओघळले. ढसढसा रडू का आलं? का बरखादत बिळाच्या बाहेर आली? का रेणुका चौधरी यांच्यावर खजील होण्याची पाळी आली? आगाऊपणा केला. गरज नव्हती, गरज नव्हती. आपण कोणाशी पंगा घ्यावा याचं भान ठेवावं. उंदराने मांजरीशी आणि डुकराने किंवा हरणाने वाघाशी धक्काबुक्की करायची नसते, तेवढं भान ठेवायचं. आपण आपल्या वाटेने जावं, त्याला त्याच्या वाटेने जाऊ द्यायचं असतं. पण तुम्ही जेव्हा वाघाची छेड काढता, सिंहाची छेड काढता, तेव्हा ते तुम्हाला सोडत नाहीत, तेव्हा ते तुम्हाला सोडत नाहीत. आपण वहिनीचा उल्लेख केला, सगळं त्या आमच्या यांनी तुमचे ट्विटर वगैरे बातम्या दाखवून तुम्हाला उघडं पाडले. सुषमाताई, तुमची कर्म तुम्हाला जाब विचारतायत. देवेंद्र फडणवीसांनी जाब विचारलेला नाही. त्यांनी आपल्या तपास कामात काय काय निघतंय, काय काय माहिती आली आहे त्याची एक हिंट दिली आहे. आणि नुसतं हिंट दिली तर सुषमाताई अंधारेना कापरं भरलेलं आहे, कापरं भरले. याला म्हणतात सौ सोनार की एक लोहार की. आणि देवेंद्र फडणवीस असोत, ही सगळी मंडळी ही मोदींच्या पठडीत तयार झालेली आहेत. 9-10 वर्षापूर्वी भाजपची सूत्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी हातात घेतल्यापासून भाजपचं रंगरूप बदललं आहे, स्वभाव बदलला आहे, कार्यशैली बदलली आहे. पण ती बदललेली शैली तुम्हाला अजून आत्मसात करता आलेली नाही. तुम्हाला अजून वाटतं की भाजप हा अडवाणी वाजपेयींच्या त्या तसल्या मवाळ मनस्थितीमध्ये आज आहे. नाही, तुम्ही कितीही धक्के मारा, सौ सोनार की एक लोहार की ही आजच्या भाजपची कार्यशैली झाली आहे, स्वभाव झाला आहे. आणि म्हणून कारण नसताना सुषमाताईंनी स्वतःची बरखादत करून घेतली, रेणुका चौधरी करून भेटली. गप्प बसला असतात ते ही वेळ आली नसती. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.